Hello students, start with a program analysis lesson discussing the next point, programming techniques. What is meant by programming techniques? Before programming, user has to decide the method in which program is to be developed. There are two basic techniques. First is a structure programming and second one is a modular programming. Then next screen discussing the explain with the structure programming and modular programming. First point, structure programming. What is meant by structure programming? In this programming method, the program is developed of hierarchy of modules where module refers to subprogram in the main program. It is a top up to bottom approach. Figure shows a typical structure program. In this technique, three basic structure are normally adopted such as means structure programming मध्ये आपण जो मेन प्रोग्राम आहे डेव्हलप केलेला तो आपण थ्री वेज ने अप्रोच करणार आहे. देयर आर थ्री टाइप्स. फर्स्ट इज अ सिंपल सिक्वेन्स, सेकंड वन इज अ सिलेक्शन बाय अ डिसिजन and third one is a repetition. Means a simple sequence means there are accepting the statement, means statement format मध्ये आपण simple sequence access करणार आहोत. Then second one is a selection by a decision. Means for example तुम्हाला कॉलेजला जाणार आहे की नाही हे yes or no या दोन कंडिशन आहे, त्याच्यासाठी तुम्ही अ सिलेक्शन बाय डिसिजनचा यूज करणार आहात. अँड देन अ रिपिटेशन मीन ॲज यूज ॲज अ लूप फॉर्म. मीन्स आपण कॉलेजला गेल्यानंतर परत एखादा जर तुम्हाला वर्क आठवलं तर तुम्ही घरी येणार आहात आणि घरून परत कॉलेजला जाणार आहात. दिस इज अ लूप फॉर्मॅट युजिंग अ रिपिटेशन. मीन्स रिपीटेड दिस प्रोसेस युजिंग द लूप फॉर्म. Look at the screen. First point, simple sequences. There are using the program statement. Four program statement means statement first, statement second, statement third and statement four. This is a using the simple sequences. Then second one is a selection sequences. Means selection sequences. There are using the true or false cases. Means फॉर एक्झाम्पल एखादी जर कंडिशन घेतली ती जर ट्रू असेल तर सिलेक्शन बॉक्स कडून तो ट्रूच्या बॉक्सकडे जाणार आहे. अँड देन फॉल्स असेल तर तो फॉल्सच्या जो स्क्वेअर आहे तिकडून तुमची सिस्टीम ती एंड होणार आहे. नेक्स्ट थर्ड वन इज अ रिपिटेशन. मीन्स लूप फॉर्मॅट युजिंग द कंडिशन जर तुमची ट्रू असेल तर ते स्टेटमेंट कॉल होणार आहे. अँड देन कंडिशन जर तुमची फॉल्स असेल तर तिथेच तुमची सिस्टीम एंड होणार आहे. आणि जर ट्रू असेल तर ते लूप फॉर्मॅटमध्ये तुमची रिपिटेशन ही प्रोसेस ॲक्सेस होणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ रिपिटेशन. सेकंड वन इज अ मॉड्युलर प्रोग्रामिंग. व्हॉट इज मीन बाय मॉड्युलर प्रोग्रामिंग? इन दिस प्रोग्रामिंग मेथड अ मेन मॉड्यूल इज प्रिपेअर्ड जस्ट बाय अ रायटिंग इंस्ट्रक्शन ऑफ अ कंट्रोल. देन सब मॉड्यूल्स आर प्रिपेअर्ड बाय writing required programs in the main program. Each subprogram may be called as a function or procedure and each function performs a specific routine which may be required many times in the main program. Means modular programming मध्ये एक सब प्रोग्राम असतो and सब प्रोग्रामचा तो मॉड्यूल फर्स्ट, मॉड्यूल सेकंड, मॉड्यूल थर्ड, मॉड्यूल फोर्थ असे त्या मेन प्रोग्रामचे हे सब प्रोग्राम असतात. देन मॉड्युलर प्रोग्रामिंग रिड्युसेस रीरायटिंग द सब प्रोग्राम. इन सी लँग्वेज मॉड्युलर प्रोग्रामिंग इज मोर पॉप्युलर. मॉड्युलर प्रोग्रामिंग अलोज कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स टू बी डिवायडेड इंटू सिम्पल पार्ट्स. ऑल दिस पार्ट्स दिस कॉल्ड ॲज अ मॉड्यूल. मीन्स ज्या मेन प्रोग्रामचे जे सब प्रोग्रामचे पार्ट्स केलेले असतात त्याला आपण मॉड्यूल म्हणणार आहोत. अँड सी लँग्वेजेसमध्ये मॉड्युलर प्रोग्रामिंगचा यूज केला जातो. अँड मॉड्यूल्स आर कंट्रोल बाय अ सिंगल प्रोग्राम. इच मॉड्यूल मे बी कॉल्ड ॲज अ सब रूटीन. मीन्स सिंगल प्रोग्रामिंगमध्ये
ज्या मॉड्यूलचा यूज केला जातो त्याला काय म्हणणार आहे तर सब रूटीन म्हणणार आहोत. नेक्स्ट, मॉड्युलर प्रोग्रामिंग. मेनी प्रोग्राम्स आर टू लार्ज टू बी डेव्हलप्ड बाय वन पर्सन. Programs are routinely developed by teams of programs. The linker program is provided with a Visual Studio so that programming modules can be linked together into a complete program. Means मेन प्रोग्राममध्ये तुम्ही जेव्हा मॉड्यूल्स यूज करणार आहात तेव्हा तो तुमचा कंप्लीट प्रोग्राम वर्क होणार आहे. देन लिंकिंग इज ऑल्सो अवेलेबल फ्रॉम द कमांड प्रॉम्प्ट प्रोवाइडेड बाय विंडोज. की मीन्स कमांड प्रॉम्प्टला जी तुम्ही विंडोज प्रोव्हाइड करणार आहे तेव्हा तो लिंकिंग होणार आहे तुमचा मॉड्युलर प्रोग्राम. नेक्स्ट वन इज अ सर्चिंग. व्हॉट इज मीन बाय सर्चिंग? टू फाइंड एनी रेकॉर्ड मॅचिंग द स्पेसिफिक क्रायटेरिया इन अ ग्रुप ऑफ आयटम्स और लिस्ट इज कॉल्ड ॲज अ सर्चिंग. सर्चिंग मीन्स एखादा, फॉर एक्झाम्पल तुम्ही गुगलवर सर्च करता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इमेजेस, जर एखादी इमेज हवी असेल कारची किंवा फ्लावरची तर तुम्ही गुगलवर कार हे टाईप करता अँड देन सर्चिंगवर तुमचं सिम्बॉल आहे, सिम्बॉल तुम्हाला माहिती की सर्चचा तुम्ही एंटरसुद्धा जर तुम्ही टाईप केला तर तुम्हाला सर्चिंग होऊन ती इमेज भेटणार आहे. नेक्स्ट, सर्चिंग अल्गोरिदम. देर आर मेन टू पार्ट्स. फर्स्ट इज अ लिनियर सर्च and second one is a binary search. What is mean by linear search? If n items are given any you want to find whether items in present in a group of items or not, then algorithm for that is a written as a linear searching. Look at the screen. लिनियर सर्च अल्गोरिदम. जसे तुमचे मॅथवरूनच तुम्ही मॅथमॅटिकली एक्झाम्पल सॉल्व करू शकता तसंच लिनियर सर्च अल्गोरिदम सुद्धा हा सेम असतो. त्याचाच यूज करून तुम्ही लिनियर सर्चवरचे प्रोग्राम टाईप करू शकता किंवा लॉजिक एखादं तुम्ही रिटर्न करू शकता. लिनियर सर्च दिस इज यूजिंग द ॲरे ए अँड व्हॅल्यू एक्स. ॲरे ए यूज केलेला आहे अँड व्हॅल्यू एक्स यूज केलेली आहे. स्टेप फर्स्ट, सेट आय टू फर्स्ट. Step second, if I less than n, then go to step 7. Step 3, if ai is equal to x, then go to step 6. Step 4, set I to I plus 1. Step 5, go to step 2. Step 6, print element x found at index I and go to step 8. Step 7, print element not found. स्टेप 8 एक्झिस्ट. मीन्स तुम्ही जे ॲरे फॉर्मॅटमध्ये जे तुमचे इलेमेंट प्रिंट करणार आहात, जर 6 स्टेप बघितले आपण, प्रिंट इलेमेंट एक्स फाउंड ॲट इंडेक्स आय अँड गो टू स्टेप 8. मीन्स जर तुम्ही जे इलेमेंट तुम्हाला प्रिंट करायचे आहे ते जर प्रिंट झाले देन तुमची सिस्टीम तिथेच क्लोज होणार आहे. मीन्स सिस्टीम एक्झिस्ट होणार आहे. आणि जर तुमचे प्रिंट इलेमेंट फाउंड नसतील तर तेव्हा ती सिस्टीम परत कॉल होऊन परत ती ॲक्सेस होण्यासाठी स्टेप सेकंड किंवा स्टेप थर्डला जाणार आहे किंवा स्टेप 4ला तुम्ही तो फॉर्म्युला बघितलेलाच आहे की आय प्लस 1 किंवा आय लेस दॅन एन आपण स्टेप 2 बघितलेली आहे. आय लेस दॅन एन जर असेल तर तो स्टेप 7ला कॉल करणार आहे. मीन्स प्रिंट इलेमेंट नॉट फाउंड अँड देन ॲक्सेस टू दी स्टेप 3, स्टेप 4 अँड 4 झाल्यानंतर परत तो गो टू स्टेप 2 मीन्स आय लेस दॅन एन अँड ऑल्सो गो टू स्टेप 7. दिस इज अ working for the linear search algorithm. Second one is a binary search. It is a we assume that elements are arranged in ascending order. Means binary search काय आहे तर ती सॉर्टिंग मेथड आहे. याच्यामध्ये आपण ascending फॉर्मॅटमध्ये ते नंबर किंवा लेटर लावतो. नेक्स्ट, binary search. First point, searching an order list. Second one is a first compare the target to the key in the center of the list. Means जो सेंटर आहे त्याच्याशी कंपेअरिंग करून आपण लेफ्ट मोस्ट की राईट मोस्ट ते आपण डिसाइड करणार आहोत. थर्ड वन इज अ इफ इट इज अ स्मॉलर restricted the search to the left half, otherwise restricted the search to the right half and repeat. Next, in this way, at each step we reduce the length of the list
to be searched by a half. Then last one is a roughly we need LG bracket than n comparison compared to a n in a sequential search. This is a working for a binary search. Next one is a binary search algorithm. Binary search algorithm. First, definition binary X using the same linear search algorithm, array A and value X. Then second one is a n is equal to length A. Next, big is equal to 0, end is equal to n minus 1, result is equal to minus 1. आणि आपण while लूप इथे यूज केलेला आहे. while bracket big less than or equal to end then semicolon, mid is equal to big plus end less than 2. This is a formula. Then if bracket a square bracket mid less than or equal to x semicolon, then big is equal to mid plus 1, result equal to mid. This is a else, and end is equal to mid minus 1, return result. Mean this is a using for the formula. तुम्हाला जे एलिमेंट किंवा तुम्ही नंबर यूज करणार आहे तर फर्स्ट ऑफ ऑल सेंटरला ते चेक करणार आहे की कंपेअरिंग करणार आहे की हा स्मॉल आहे की ग्रेटर दॅन आहे. जर स्मॉल असेल तर लेफ्ट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला असे आपण शिफ्टेड करणार आहे. दिस इज अ वर्किंग फॉर अ बायनरी सर्च अल्गोरिदम. Next point, sorting. Sorting is a process by arranging the data items in ascending or descending order to arrange the element in ascending or descending order in array or list or for any data structure. Various sorting algorithm are used. Means sorting means, for example, this is a look at the screen. काही कलर्सचे आपल्याला बॉल दिसत आहे तर आपण सॉर्टिंग करताना आपल्याला दिसत आहे ते ग्रीन कलरचे एका लाईनमध्ये, येलो कलरचे एका लाईनमध्ये, देन ऑरेंज, पर्पल, रेड अशा त्या जेम्सच्या गोळ्या किंवा बॉल्स त्यांनी असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डरमध्ये त्यांनी अरेंज केलेले आहे. सेम ॲज अ सॉर्टिंग. दिस इज अ व्हेरियस टाइप्स ऑफ अल्गोरिदम. देर आर 4 टाइप्स. फर्स्ट इज अ सॉर्टिंग बाय सिलेक्शन. Second one is a bubble sorting. Third one is a shell sorting. And fourth one is a heap sorting. Then discussing the overview in a lesson. This is a lesson are completed. Overview in the program analysis. What is mean by program analysis? What is mean by program development? Then program development using the 5-step problem analysis, design, coding, testing, and last one is a documentation. Next point, problem analysis tools. Problem analysis tools, there are using the 3 methods: algorithm, flowchart, and pseudocode. Then algorithm is a using as the stepwise, and flowchart using as a फिगर मीन्स स्टार्टसाठी, स्टॉपसाठी, प्रिंट, इनपुट, रीड याच्यासाठी कोणकोणते सिम्बॉल आहे ते आपण बघितले. देन ॲडव्हांटेजेस ऑफ अ फ्लो चार्ट. देन सुडोकोड. सुडोकोड इज देर आर 3 मेथड्स: सिक्वेन्स, सिलेक्शन अँड इटरेशन. देन लास्ट वन इज अ ॲडव्हांटेजेस ऑफ अ सुडोकोड, लिमिटेशन ऑफ अ सुडोकोड. Then programming techniques. Programming techniques, this is a main 2 parts: structure programming and last one is a modular programming. Structure programming also then 3 parts: a simple sequences, a selection by decision, and last one is a repetition. Then modular programming. Modular programming means main program and then connected to the sub program. Sub program, this is called as a module. Then searching. There are 2 main parts: linear searching and binary searching. Then last one is a sorting. Sorting also 4 method: sorting by selection, second one is a bubble sorting,
third one is a cell sorting, and last one is a heap sorting. This is a working for a program analysis lesson. Thank you students. Keep watch my video.